पार्टी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. आत्ता आम्ही चाललोय मुंबई साईडला. ॲक्च्युली आज 31 डिसेंबर आहे, त्यामुळे न्यू इयर पार्टी सेलिब्रेट करायला आम्ही चाललोय. आम्हाला क्राऊड, गर्दी हे सगळं आवडत नाही, म्हणजे मला तरी आवडतच नाही जरा पण गर्दीमध्ये जाणं वगैरे. त्यामुळे I also not like in the girl. सो त्याच्यामुळे माझा मित्र आहे शार्दूल म्हणून, आम्ही त्याच्या घरी पार्टी करणार आहे. ऑप्शन्स होते, बरेच होते, मस्त मस्त पार्टी. रिसॉर्ट वगैरे बरंच काही, पण नाही, आम्हाला काहीच करायचं नाही आहे, कारण सगळीकडे क्राऊड, गर्दी असणार. त्यामुळे म्हणून आम्ही मस्त मस्करी. जनरली जे लोक करतात आम्ही त्याच्या अपोजिट करतो. आता तुम्ही बऱ्याचदा म्हणजे होतं की तुम्ही गेल्यावर कशी इतकी छान सर्व्हिस मिळते, जेवणाची म्हणा, स्टेची म्हणा, तर तेच आहे की आम्ही अशा वेळेस जातो जेव्हा नॉर्मल लोक तिकडे जात नाहीत. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला बेटर मिळतात. आता वाजले आहेत 11:30 आणि आता ऐरोलीच्या अराउंड आहोत. आणि माझा मित्र शार्दूल तो राहतो मुलुंडला, मी डोंबिवलीला राहतो, त्यामुळे डोंबिवलीवरून निघालो आहे, मुलुंडला चाललो आहे. आणि आता मोस्ट प्रोबॅबली त्याची कार घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे. त्याची कार याच्यासाठी की ती ऑटोमॅटिक आहे आणि माझी मॅन्युअल आहे. सो सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये गिअर टाकायला खूप इरिटेट होतं. मला मॅन्युअल गाडी खूप आवडते, पण मला सिटीमध्ये जायला बिलकुल नाही आवडत, ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला बिलकुल नाही आवडत. सो त्याची कार घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे. आणि मुंबईला एक्सप्लोअर काय करणार, तर पहिलं तर आम्ही कुठेतरी भारी ठिकाणी जाऊन, म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की मुंबईला कित्येक असे ठिकाण आहेत जे खाण्यासाठी एकदम भारी आहेत. सो तिथे जाऊन पहिले जेवू, कारण 11:30 झाले आहेत. सो पहिलं जेवू आणि मग काहीतरी एक्सप्लोअर करू. एक्सप्लोअर काय, सो बेसिकली आम्ही नेहरू तारांगण जाणार आहे, कारण त्याचा लहान मुलगा आहे आणि रिथवी लहान आहेच. सो यांच्या मजेसाठी तिथे थोडं जाऊ आम्ही, ते तेवढं एक्सप्लोअर करू आणि येऊ घरी. आणि आज आमची बेसिकली पार्टी असेल. बट पार्टी पोचलो आता मुलुंडला. इथे मागे मित्राची बिल्डिंग आहे, कार इथे पार्क केली आहे. ॲक्च्युली सीन असा आहे की इथे मागे बिल्डिंगचं काम चालू आहे आणि हे वरती लावलं आहे, त्यामुळे जरा भीती वाटते. पण इथे केलं आहे यांनी पॅक आणि बिल्डिंग पण लांब आहे, सो इथे काही येणं जरा मुश्किल आहे, पण थोडं त्यामुळे भीती वाटते. चला आता तो आला की त्याच्या पार्किंगमध्ये लावू शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे, लिफ्ट आहे आणि काहीतरी फर्स्ट सेकंड माळ्यावर आहे, काहीतरी आहे, तर बरंच त्याला कष्ट असतात. त्यापेक्षा ते काढून सरळ घेऊन जाऊ आणि इथे आहे सेफ पार्किंग. हाय अबीर, हाय अबीर, हाय. अच्छा, काल अबीर धबधब्याला जायचं आपण, मावशी खुश नंतर जायचं, आता नाही जायचं. अबीरला धबधब्याची भीती वाटते, म्हणजे आम्ही त्याला भीती भरलेली. चलो बघा कसं ऑटोमॅटिक कार, टेन्शन नाही काय नाही. आणि विथ ड्रायव्हर आहे, त्यामुळे टेन्शन नाही आपल्याला. कसं आहे ना, आपले खाण्याचे खूप चोचले असतात. आम्ही आलोय बँड्रा साईडला तू पण ठुसणारच आहे ना. आणि सीन असा आहे की एक CST साईडचं कोणतं तरी हॉटेल आहे, रिसेंटली गेलेले, म्हणतात तिकडे जाऊया. म्हणजे अननेसेसरी आम्ही तो जो ईस्टर्न फ्रीवे, काय ईस्टर्न एक्सप्रेसवे काय बोलतो त्याला, जो नाशिक हायवे आपला जो मुंबईकडे CSTला जातो, तो सोडून बँड्राकडे आलोय. आणि आता चलो CST साईडला लावतोय मॅम. भाऊ रिथवी काय खायचं आहे का तुला? रिथवी व्हेज खाणार ना? भाजी, भेंडीची भाजी, काय काय खाणार? कारलं, भेंडी, काय काय खाणार तू? अबीर तुला काय हवं खायला? काय हवं? काय आवडतं अबीरला? अबीरला ते होत आहे ना, ते बघतोय. काय नाव आहे? प्रताप. चला आता आपण प्रतापच्या पुढे काय प्रताप लंच होमला चाललोय, जे काळा घोडाच्या बाजूला आहे CSTला. चलो ॲक्च्युली आहे ना, एक चांगलं झालंय, आम्ही जाणार आहे आता कोस्टल रोडने आणि
कोस्टल रोड चालू होऊन 1.5-2 वर्ष झाली असतील ना? कुठून आहे ते दाखव आधी. अच्छा, सरळ सरळ स्ट्रेट कुलाबा वरळी सरळ. त्यामुळे फर्स्ट टाइम मी कोस्टल रोडचा अनुभव घेऊ शकेन आता. नाही काय आपण बोलतो? नाही, एकदाही नाही. रात्री आहे. पृथ्वी तो बघ समुद्र. चला, लेफ्ट सरळ. आणि तुझ्या पुढेच मॅप आहे. काय ते आपल्याला असं छोटी स्क्रीन बघायची गरज आहे. गरीब्स ऍक्च्युली मी लावायला दिली नव्हते त्याला, पण गरीब्स पैसे वाचवतो. आणि गाडी घेताना याचे पैसे वाचवायला मी बोलत नाही. Screen नाही. एक व्हेरियंट खर्च घ्यायला लावलेलं 50,000 वाचत होते म्हणून. ये तो बटन पे चाहिए ना. म्हटलं हा 50,000 वाचवायचे होते मित्र, म्हणून हा नालायकपणा केलाय. आणि इथे संपूर्ण हा झाला फायनली. संपल्यानंतर आमचा सनरूफ ओपन झालेला आहे. तू गरीब. अरे आला ब्रिज आलाय. हा गरीबवाला आला. याचा आपण शॉट घेऊया. ॲक्च्युली हे व्हिडिओमुळे असं झालंय ना, फोटो व्हिडिओमुळे स्वतः काहीच मजा नाही घेतली. मला कळालं पण नाही ते काय होतं. तुम्ही तरी ॲटलिस्ट आता आम्हाला हेच करावं लागतं, त्यामुळे तुम्ही तरी मजा घेत जा. अशा ठिकाणी फोटो व्हिडिओ काढत बसू नका. भाई या बिल्डिंगची काय मजा आहे रे. सर्वात जास्त मजा या बिल्डिंगची आहे. आता यांचा एकतर बेस झालं की पुढे काही येणारच नाही आता. हा ना भाई. ते पुढे नव्हतं, समुद्र होता त्याच्यात बांधलंय यांनी. नाही खाली बेस आहे ना. नाही रे, समुद्रात बांधलंय. मग त्यांची मजा गेली. ज्यात समुद्र दिसतोय. ते आम्हाला याला होतं रे ॲक्च्युली इथे एक बस लेन आहे लेफ्ट साईडला, इमर्जन्सी लेन पण म्हणू शकतो आपण. आणि खरंच इथे कोणी चालवत नाही इथून, कारण आता मागे एक गाडी बंद पडलेली, म्हणजे त्याचा टायर पंक्चर झालेला, पण कोणी जात नाही आहे. सो चांगलं आहे. आणि शार्दूल म्हणतोय की बँगलोरमध्ये होता तो 1.5-2 वर्ष, पण तिथे कोणीही फॉलो नाही करत. सो मुंबईमध्ये बऱ्यापैकी रूल वगैरे फॉलो करतात. इवन मुंबईमध्ये गाडी कोणी घासत वगैरे नाही. बाहेर बँगलोर दिल्ली वगैरे थोडं कॉमन आहे गाडी घासणं वगैरे. आपल्या इथे गाडी घासली म्हणजे तर घमासान युद्धच होणार डायरेक्ट. ऍक्च्युली ते युद्ध पण नाही होत तिथे. आपण ना सॉरी केवढं झालं बोलून निघून जातो. तिकडे हाणामारीवरती येतात लगेच. मिक्स्ड ओपिनियन. ते चांगला, हा चांगला क्राऊड किंवा रोजचा क्राऊड. आणि तुम्हाला शार्दूलची एक सिक्रेट पार्किंग सांगतो. CST फोर्ट एरियामध्ये सभ्यसाची आहे, त्याच्यासमोर आम्ही कार पार्क करतो, जिथे काही चार्जेस नाही लागत. म्हणजे आम्ही लास्ट टाईम ठेवलेली तेव्हा तरी चार्जेस नव्हते. मॅप असं सांगतोय की पेड पार्किंग आहे ही, पण इथे लावू शकतो आपण गाडी. आणि आज फुल आहे सर्व. इथे जागा आहे पण या मूर्खांनी उभी लावली. सभ्यसाचीच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही कार पार्क करू शकता. मित्रांनो पुन्हा एकदा बॅड लक की आता तो पैसे घेणार आहे. पेड पार्किंग आहे. ॲक्च्युली आम्ही सकाळी लवकर आलेलो, ब्रेकफास्ट वगैरे केला असेल. म्हणजे शार्दूल सारखा येतो, त्याला मुंबई खूप आवडते. सो तेव्हा पार्किंगचे पैसे लागत नाहीत, तेव्हा कोणी नसते इथे. बट आता माणूस आहे, सो आता पेड पार्किंग. बोल शितलू जावांगा. आणि अशा प्रकारे तिकीट लावून गेलाय आपल्या गाडीला हा माणूस, दुबई स्टाईल. अबीर कुठे चाललो आपण? हाय अबीर, कुठे चाललो? अबीरला उचलून घेतल्यामुळे रिथवी इथे रडत असताना टाको रिथवी रडून. चलो अबीर काय खाणार तू? यातलं काय खाणार? काय खाणार? असं नाही करायचं, काकाकडे असतं. नाही जाऊ दे, खूप जड आहे हा. खूप जड झाला आता. लास्ट टाइम इथेच महेश लंच होम म्हणून आहे, इथे जेवलेलो. तर मला पर्सनली असं जाणवलं की खूपच महाग होतं, अननेसेसरी खूपच महाग. आणि एवढी पण काय भारी वगैरे चव नव्हती. सो स्किप केलं तरी तुम्ही चालेल.
महेश लंच होम. इथे माझ्या मागे राजू चाय म्हणून आहे. प्रियांका अशी सांगते की इथली चाय खूपच भारी असते वाटतं. सो ते पण ऑप्शन आहे. आणि इथे हेच ना प्रिया ते केक आपण मागे घेतलेलं बघ इथून कुठून, याजदानी बेकरी. आणि इथे याजदानी बेकरी आहे जिथे केक रिलेटेड आयटम्स, इराणी आहे ना ही पण, इराणी बेकरी आहे. सो काइंड ऑफ ते प्रोडक्ट खूप छान असतात इथले. याजदानी रेस्टॉरंट अँड बेकरी. पण खरं सांगतो इतकं एक्स्ट्रीम खाणं होतं ना बाहेरचं. आता 2 दिवस आम्ही तिकडे होतो, तिथे बाहेरच जेवलो आहे. आत्ता पुन्हा आई एक्स्ट्रीम लेवलला बाहेर जेवलो होतो. आणि फायनली आम्ही पोचलो आहे. ॲक्च्युली आहे ना आम्हाला ही सवय लागली आहे. आम्ही कुठल्याही म्हणजे हॉटेलला गेलो, रेस्टॉरंटला, तेव्हा असं मॅपमध्ये मेन्यूमध्ये जाऊन चेक करतो. सो इथे जनरली जे सुरुवातीला प्रोडक्ट येतात ते चांगले असतात वाटतं. सो तेच मागवतो. आणि असं कधी झालं नाही आहे की ते चांगलं नाही निघालं. सो चांगलंच निघतं. तुम्ही पण ट्राय करायचं. मॅपमध्ये जा, ते जे कुठलं तुमचं रेस्टॉरंट असेल त्याच्या मेन्यूमध्ये जा. त्यानंतर असं जर आलं तर यातलं काहीतरी मागवा. नेहमी चांगलं असतं ते. फ्राई में आपको अच्छा सुरमई तवा फ्राई, प्रॉन्स चिली रोस्ट शामिल कर दीजिए. जो विजयवाड़ा करी है वो हमें हो जाएगा 4 लोग को. नील डोसा और अप्पम मिलेंगे. अप्पम नहीं सर, खाली नील डोसा है, बाकी रोटी नान कुलचा. अबीर मला दे ना. नील डोसा वो कोरी रोटी आता है. छोटी रोटी है ना, रस्सी एंड क्रिस्पी रोटी दोनों साथ में रहते हैं. इसका साथ ये कम्युनिकेशन. माझा हात पोचतो. येऊ का तिकडे? नील डोसा ही. पहले 2 प्लेट, एक प्लेट में 4 पीस है और 2 प्लेट का चलेगा आप सजेस्ट. माझे 3 जो प्रॉन्स चिली रोस्ट है उसका आपण भाकरीच्या जागी नीर डोसा मागवलाय. सो नीर डोसा आलाय. आणि हे काय शार्दूल? प्रॉन्स चिली रोस्ट. प्रॉन्स चिली रोस्ट. टेस्ट करूया. चौथा वेगळी आहे, कधी केली नव्हती. कसं आहे रिटवी? आता यांची ग्रेव्ही ॲक्च्युली शार्दूल म्हणाला की गोवन स्टाईल पण नाही, काहीतरी वेगळीच चव आहे, अलग आहे, बाप चव आहे. सो बघूया कशी. अगर वो उनके साइड से रिजल्ट आ गया और सुप्रीम कोर्ट का भी आ गया, अदर गवर्नमेंट भारी भारी फुल भारी. विजयवाडा स्पेशल करी एक नंबर. आणि जे आम्ही प्रॉन्स मागितलेलं ते पण एक नंबर. आणि आत्ता नीर डोसा तर अजूनच एक नंबर. आणि आत्ता आम्ही मागवले चेट्टीनाड बिर्याणी. सो दॅट्स इट. आणि नो डाऊट किती पण भारी असेल. ॲक्च्युली हा सगळा ईस्ट कोस्ट, आपण वेस्टला राहतो, सो ईस्ट कोस्ट साईडची रेसिपी आहे. त्या साईडचा फेमस म्हणजे म्हणू शकतो आपण. कसं आहे सांगू? चेट्टीनाड बिर्याणी. हो फ्राय केलेलं पीस आले ना तुला. ते चव नाही. चलो जेवून झालं आपलं. थँक्यू. लेट्स गो. अबीर कसं होतं जेवण? अबीर स्वतःलाच बघत बसतो डिस्प्लेमध्ये. कसं दिसतं अभि?
इथलं बिल 3050 रुपये समथिंग झालं. त्याच्यामध्ये एक स्टार्टर, एक मेन कोर्स आणि मल्टिपल नीर डोसाज, वरण भात आणि बिर्याणी. बिर्याणीची क्वांटिटी मजबूत होती, म्हणजे चांगली होती क्वांटिटी बिर्याणीची. कोणता केक घेणार आहे शीतल? मावा केक. शार्दूलने सांगितलं आहे खूप छान असतो, खूप टेस्टी असतो. आणि मला असा एक्सपिरियन्स नाही आहे, म्हणजे मला ॲक्च्युली केकवाले आयटम इतके पण नाही आवडत जितके या लोकांना आवडतात. याला तर खूप आवडतात केकवाले आयटम. आणि ॲज युज्युअल इराणी रेस्टॉरंट किंवा असं काही असतं तिकडे गर्दी असते, सो इथे पण गर्दी आहे. तुला दीदीच्या खांद्यावर बसून किती घ्यायचे? आता हे फालतू लोक इथे चहा प्यायला आलेत. जेवल्या जेवल्या चहा पिणार आहेत ही माणसं. 20 मीटर पण नाही चाललोय मी, 20 मीटर. त्या 20 मीटरसाठी जवळजवळ 1 तास लावला यांनी. हे शेअरिंग बोलली तू, असं एक कसं? घोट पण देणार, थेंब पण नाही उडवणार तुझा. हेच पाहिजे आपल्या. रेबेल इज द नेक्स्ट मूव्ह. तू असल्यावरच होतं माझ्यावर. बस बस हेच व्हायला पाहिजे. ॲक्च्युली किस्सा काय आहे ना, माझ्या सगळ्या मित्रांमध्ये हा एकटा शीतलचा भाऊ झालाय. आणि हा भाऊ याच्यासाठीच झालाय पैशांसाठी. की माझी भाऊ बहिणीला पैसे मिळतात. माझी मारण्यासाठी झालाय भाऊ हा. याच्यात शेअरिंग कशी करायची? असं दोघांनी तोंड घालून. या केशर 50 रुपयाची चहा आहे. किती वाली? 50 वाली आहे? 70 वाली आहे. 20 रुपये केशरचे असावे बहुधा. काय तुम्ही जाणार आहे ना यूट्यूबवर जाणार आहेत? जाऊ दे आता, ते मान्य आहे. आमचं प्रोडक्ट पण आहे. सॉरी चांगलं. कशी आहे शीतल पण? प्रिया कशी आहे चहा? याला उगाच व्हिडिओ काढत बसलोय. आता आपण चहा पिऊया. चिअर्स मित्रांनो. अभि हो. देणार अभि. अभि देईल. चांगली आहे मस्त. ओके बघ, लहान मुलगा चहा पितोय बघ. चहा मागतो? पाहतो ढोसतो. चहा कशी होती? कशी आहे चहा? अरे संकल्प, हा गरम होती. अरे संकल्प, याला काय सवय लावून गेलाय? चहा पितोय हा. उत्तम. हा मला तुझी चहा प्यायला दे. तुम्हाला संकल्प माहीत नसेल तर एक आमचा मित्र आहे, तो फक्त चहावरच कॉन्टेंट बनवतो. संकल्प खोत हे त्याचं नाव आहे. चहा आणि खराब तलाव. हां, तलाव साफ करतो, दाखवतो असं की तो खूप फिटनेस आणि फ्रीक उड्या आहे. जाऊन चेक करा संकल्प खोत. आम्ही मस्त गेलो पुढे आणि हे तिथून ते राजू चाय तुम्हाला मागे दिसत असेल, तिथून 2 पावलं पण नाही आले. हे बघा एवढी भेसळ, एवढी पोटात भेसळ चालू आहे. एकतर कुठल्या मच्छा खाल्ल्या आहेत, बासा बिसा काय काय, त्याच्यावर हे चहा, त्याच्यावर ही लस्सी. बाई काय चालू आहे तुमचं? मलईवाला पाठ. ए मला ठेव, मलाही मला पार्ट. ए बाई अभिर आपल्याला देत नाही ती लोक, एकच घेतात एकतर, सगळ्यांबरोबर शेअर करायला लावतात. तुला मलई आवडते ना? का गं? थांब साईडचा घे. अभिर अभिर कसा दिसतो? किती? कसा दिसतो अभिर? तो बघ कसा पितो, एकटाच कसा पितो. तुम्हाला आहे ना या माणसाचा जर मी पॅकेज सांगितला तर हादराल. हा माणूस आता काय करतोय माहिती आहे का? हा तिथे ते पार्किंगचे पैसे द्यायचे नाही, तो मुलगा गायब होता, हा पळून चाललाय. हे बघा अशी लोक असतात. दिले पाहिजे.
आले आले पैसे दिले. हा हे आता ऑन कॅमेरा बोलतोय. अरे तिकडे आपल्याकडे. स्पायडरमॅन दाखव करून. अबीर कसं करतो स्पायडरमॅन. तू कर. इथे सगळे स्पायडरमॅन झाले. स्पायडरमॅन. तुम्ही दोघं स्पायडरमॅन आहात. अच्छा. आय एम कुठे आपण घरी चाललोय का? दिस इज द प्लॅन. सायन्स सेंटर लावलंय. अरे सांगा मला. नाही म्हणजे विचारतोय जस्ट. फायनली आपण पोहोचलो आहोत. दही शेतात तिकीट काढून ये ना. 300 रुपये तिकीट आहे. ते बघ सिद्धू काय काय बघ एकदा आणि मला पार्किंग काय काय घ्यायचं ते बघायला ते लागेल. तुला माहीत. प्रियांका गेली आमचे तिकीट काढायला. आम्ही 2 शेट गाडीत बसलो इथे ऑर्डर सोडायला. ₹80 नॉर्मल एंट्रीची तिकीट आणि ₹70 हा जो शो आहे रॉबिन्सन क्रुसो असं काहीतरी शो आहे. आय थिंक सो तोच आहे जो. पार्किंग दादा पार्किंग कुठे आहे? असे आमचे टोटल ₹700 झाले आणि शार्दूल त्या शोसाठी येणार नाही आहे कारण अबीर इतका वेळ थांबणार नाही म्हणून. सो शीतल, मी, रित्वी, प्रियंका आम्ही जाऊन ते एक्सपिरियन्स करू. 360 डिग्री डोम आहे वरती. 360 नाही 180 डिग्री डोम आहे वरती. शाळेच्या ट्रिप वगैरे येत असतील. इथे बस आहे जुन्या काळातली आणि मेन ट्रेन आहे तिथे. इंजिन आहेत म्हणजे. आणि मोस्ट प्रोबॅबली आज जाता येतं वाटतं. बघूया. स्टीम इंजिन, इलेक्ट्रिक इंजिन. ही स्टीम इंजिन आहे. इथून कोळसा आतमध्ये टाकायचे आणि इथे कोळसा जमा केला जायचा. आणि ही इंजिन आणि ही इलेक्ट्रिक इंजिन. मे बी फर्स्ट इंजिन असेल इलेक्ट्रिकवाली. तिचे टायर्स बघा. एवढे मोठे टायर्स. आत्ताची ही साईज असते. हे केवढे टायर्स आहेत. सेंट्रल रेल्वे. इथे यांची शीतलकडे इथे यांची फुल मजा चालू आहे रित्वी आणि आबिरची. आणि एकतर मोकळं त्यांना मिळालं आहे आणि इथे मल्टिपल गोष्टी आहेत. ही मेन एंट्री आहे. इथं हे असं बरंचसं काय 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 केलं आहे यांनी. बघूया आता आतमध्ये जाऊन. ही मेन बिल्डिंग आहे. इथे बऱ्याच गोष्टी आहेत. बघूया आता चेक करू. तिकीट काढून शीतलला दिलेल्या म्हणजे आम्ही तिकडे एंट्री केलेली. इथून वगैरे बरंच पुढे गेलो. इथे खाली पडलेलं. तिकडे गेलो शोधतोय नाही आहे म्हणून म्हटलं रस्त्यात कुठेतरी पडलं असेल. आता नसतं मिळालं तर विचारणार होतो त्यांना कारण व्हिडिओ घेतलेला ना. म्हटलं व्हिडिओमध्ये दिसतंय त्यावर सोडाल का आम्हाला. सो मिळालेलं केली. चलो. हेच आहे ना. हे बनाना तो बघू बनाना. हे बघ रॅडिश कुठे असतं रे तुम्ही? कुठे असतं रॅडिश? हे नेहरू सेंटरला व्हिजिट करून झाले. ॲक्च्युली 3 की 4 माळे आहेत बट आम्ही 2च गेलो कारण 4:30चा शो आहे आणि आता एक्झॅक्ट 4:30 वाजायला आलेत. सो त्या शोला जाऊ. डोम आहे तिकडे 180 डिग्री पूर्ण. बट शार्दूल म्हणाला की क्वालिटी म्हणजे सेटअप वगैरे तर भारी आहे पण क्वालिटी एकदम फालतू असते. सो बघू आता जाऊन एक्सपिरियन्स करतो. म्हणजे बोलतो की एकदम 720p पेक्षा पण कमी रिझॉल्युशनवालं फील येतो. सो बघू आता जाऊन. हा डोम आहे. सो चलो.
एक्सपिरियन्स जबरदस्त, क्वालिटी थर्ड क्लास. आणि अशा प्रकारे आता आमचा या दिवसाचा दी एंड होतोय. आम्ही घरी अजिबात DN नाहीये. Party म्हणजे बाकी आता आहे. स्टार्ट होतोय आमचा दिवस. इथून घरी जायला 1.5 तास वक्तृत्वाचे लागले दीड तास लागणार आहेत घरी जायला. आणि चलो आता ट्रॅफिकला बीट करूया आपण. आणि आता हा व्लॉग मृत्युमुखी. आणि आता हा व्लॉग इथेच एंड करतोय. का? अरे रात्रीचं करू की शूट? करायचं? मग आर यू शुअर? आयुष्यभर जेवणाचं करूया. चालेल. चलो आता तुम्हाला आम्ही काय काय घरी, आम्ही नाही, शार्दूलने आज जेवणाचा 31st पार्टीचा काय काय बेत आहे दाखवतो. चला. कारण व्हिडिओ मध्ये चव कळत नाही. नाही पण हा भारी बनवतो, खूप भारी बनवतो. चला बघूया. टी टाइम. आता चहा पार्टी सुरू आहे आमची. अबीर बघा मुलं असल्यावर अशी वादावाद भांडणं. त्याला दे तर चहा. ऍक्च्युली या माणसाने खूप घाण सवय लावली आहे त्यांच्या बालकाला. चहा पाजतो हा माणूस. प्रिया कसं वाटतंय 2 लहान मुलांबरोबर? खूप इरिटेट केलं या दोघांनी आता. आम्ही आता महालक्ष्मी स्टेशनच्या मागे हा 7 चौक काहीतरी म्हणतात याला, 7 काहीतरी म्हणतात तिकडे. आणि इथे हे बसले आहेत. इकडे हा शार्दूल गाडीमध्ये हंगामा केल्यानंतर हे असं करावं लागलंय आम्हाला. थँक्यू. आपण आहोत आता लिफ्टमध्ये. खूप दिवसांनी मी कारवाल्या लिफ्टमध्ये बसलोय, आलोय. आणि चलो. मी आता जस्ट शार्दूलच्या घरी पोहोचलो. आणि किस्सा असा आहे, मला मेसेज बघा काय आलाय. भरती ओहोटीची माहिती न घेता समुद्रात उतरू नये, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे मला वाटतं यांनी, माझी ती आयलंडला गेलेलो ना मी एका सिक्रेट, ती रील बघितली आणि गव्हर्नमेंटने मला पाठवले, भाई जाऊ नको समुद्रात कधी कसाही कुठेही तू. थोडं आम्ही बाहेर चाललोय पोळ्या वगैरे आणायला. आणि इथे रिथ्वीला एडिटिंगच्या कामाला लावलंय. सॉरी, शीतलला कामाला लावलंय. रिथ्वी बोललो मी. चहाचा आम्ही देऊन मला एक चहा दिला आणि एडिटिंगला बसवतो. आम्हाला रोज एडिटिंगला बसवतो आणि स्वतः पळतो. सो चलो आता मी चाललो फिरायला, शार्दूल आणि मी. हे बघा आम्ही किती पुरुष प्रधान लोक आहेत. तिला लावलंय कामाला, याने हिला लावलंय आणि आता चाललंय. ऍक्च्युली बरंच इथे शार्दूलने बनवलंय. सो प्रिया काय शार्दूलला आपण क्रेडिट देणार ना? नाही देत, नाही बोलते. ट्रायल आहे. अच्छा, हा आमचा गरिबांचा अवन आहे. काय म्हणतोय तू? हे कसं केलंय तू? इथे शार्दूलने नवीन प्रकार ट्राय केलाय, बघूया आता कसा सक्सेस. हे तर खूप भारी झालंय. जस्ट खाऊन बघितलं मी, म्हणजे टेस्ट केलं. चला. आणि इथे आपली मुलं खेळत आहेत. आणि आणखी एक प्रकार इथे पण आहे. इथे रस्सा आहे, हे पण ऑलरेडी. हो, तंदुरी आहे, ते चिकन सुका. आणि अशी आमची 31st पार्टी इथे जोराशोरात सुरू आहे. सर्व स्वतः बनवतोय, स्वतः म्हणजे मी याच्यात झिरो काय ते. आता फक्त आम्ही चाललोय तेवढ्या पुरती, नाहीतर मुलुंडमध्ये बाईकवर स्कूटरवर फिरतोय. ॲक्च्युली मुलुंडचा एक फायदा आहे, इकडे कुठेही जा, कुठे म्हणजे या तुमच्या शहरात किंवा तुमच्या ठिकाणी असेल, पण इथे ना असं घरगुतीवालं खाणावळ टाईप छोटे खूप काही मिळतं इथे. म्हणजे आम्ही घरी बनवलं नसतं तरी घरगुती चववालं बऱ्याच ठिकाणी इथे मिळतं. सो तो एक बेनिफिट आहे मुलुंडचा. हे बघा इथे हे बसलेत ना, असे बसलेले असतात. आणि इथे समोर पण आहेत, याच्या समोर ते फ्लिप मारून पण हे बरोबर आहे. तुझे तो झाला ऑलरेडी.
हे आहेत ना मलाई कबाब. शार्दूल, हे मलाई कबाब सारखे नाही आहेत जे हॉटेलमध्ये मिळतात, पण भारी आहेत, म्हणजे वेगळी चव आहे, भारी आहेत. चिकन रस्सा. आता शीतलचं टर्न आहे. मलाई कबाब जे पण शार्दूलने नाव ठेवलं असेल, बट तसेच सांगणार आहे शीतल आपल्याला. मस्त, खूप छान. म्हणजे प्रॉपर कबाब आहे ते च्विंगमवाला पीस नाही आहे, प्रॉपर कबाब आहे. घेऊन आता पाडायचा. म्हणजे आईचं व्हायचं. ऍक्च्युली ते सीन काय झालंय, आमचं इथे बनत नाहीये, तर हे बघा अशी माणसं येऊन लगेच खाऊन टाकतायत. त्यामुळे बघा, हे बघा संपलेले ताटं, त्यामुळे हे बघा हाडं खाते. इतकी वाईट अवस्था, इतकं असून सुद्धा. आणि हा भाऊ बनवतोय आता. सो इथे पण आहे आपल्याकडे छान मटण सुक्का, आणि आहे आपल्याकडे इथे चिकन रस्सा, जो मी आय थिंक तुम्हाला आधी पण दाखवला. इथे वरण इन केस तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर, आणि इथे मटणचा रस्सा. सो याच नोटवर जिरा राईस, कांदा फ्राय, आणि अशा मल्टिपल गोष्टी आहेत. साखर, मीठ, अजून बरंच आहे छोटं मोठं. तेल, चीज. त्यामुळे आता हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतोय. तुम्हाला आजची कंप्लीट डेची आमची जर्नी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडतायत का व्हिडिओ? आता असेच कॅज्युअल टाकणार आहे मी, फार एडिटिंग नाही, काही नाही, कष्ट नाही, काही नाही, खूपच कॅज्युअल व्हिडिओ. आणि आता इथे हा ब्लॉग आम्ही एंड करतोय. बाय द वे, आता तुम्ही 1 तारखेला हा व्हिडिओ बघताय, 1 जानेवारी 2026. त्यामुळे तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. पीस. चलो. मला पीस करत होतं, पिसून टाकलं. फुल धमाल चालू आहे आमची, फुल धमाल. सर्वांना हॅपी न्यू इयर.